हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये स्पर्धा परीक्षा गणित या विषयातील संख्यांचे प्रकार या घटकावर आधारित काही सराव प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेऊया. या आधीच्या भागामध्ये आपण काही सराव प्रश्न या घटकावर आधारित सोडवलेले आहेत. त्यावरच आधारित आणखी काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया, म्हणजे जेणेकरून आणखी किती प्रकारची व्हरायटी त्या प्रश्न प्रकारामध्ये विचारली जाऊ शकते याचा अंदाज येईल आणि परीक्षेला अभ्यास करण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल. सुरू करूया पहिल्या प्रश्नापासून. प्रश्न असा आहे, चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती? हे चार ऑप्शन दिलेत. 9899, 9989, 9889 की 8999. आता इथं चार अंकी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला विचारलेली. मग चार अंकी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला माहिती आहे की त्या संख्येमध्ये प्रत्येक अंक 9 असला पाहिजे. म्हणजे चार अंकी मोठ्यात मोठी संख्या होईल 9999. आणि त्याच्यानंतर पुढची संख्या 10,000 येते, पण ती 5 अंकी आहे, त्यामुळे सर्वात मोठी संख्या चार अंकी 9999 होईल. आता त्याच्यामधून 3 अंकी लहानात लहान संख्या आपल्याला वजा करायची आहे. मग आता 3 अंकी लहानात लहान संख्या जर आपल्याला काढायची असेल तर अगदी स्पष्ट आहे की शतक स्थानी 1 असलं पाहिजे, कारण याच्यामध्ये 3च स्थान असणार आहेत, एकक स्थान, दशक स्थान आणि शतक स्थान. पैकी शतक स्थानी 1 घेतल्यानंतर पुढचे जे दोन संख्या आहेत किंवा अंक आहेत ते 00 घ्यावे, कारण 100 याच्या अगोदर जी संख्या आपल्याला मिळते नैसर्गिक संख्या ती 99 आहे, जी 2 अंकी आहे. आणि या 2 अंकी संख्येनंतर पुढची संख्या जी सर्वात पहिली आपल्याला मिळते 3 अंकी, ती म्हणजे 100. त्यामुळे लहानात लहान 3 अंकी संख्या 100 आहे. आपल्याला करायची ह्या दोन्हीची वजाबाकी. मग 9 9 8 9 9899 हे आपलं उत्तर आहे. चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर उत्तर येईल 9899. हा पर्याय आपल्याला दिलाय पर्याय क्रमांक 1 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, ज्याच्यामध्ये 4 व 5 हे अंक नाहीत व एक अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहानात लहान 4 अंकी समसंख्या कोणती? हे चार पर्याय आपल्याला दिलेत. 1072, 1062, 1026 की 1028. म्हणजे इथे एकूण 3 अटी आहेत. सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यामध्ये 4 आणि 5 हे अंक नसले पाहिजेत. दुसरी अट आहे एक अंक एकदाच वापरायचा आहे. आणि तिसरी अट अशी आहे की लहानात लहान 4 अंकी. आता यामध्ये या सर्व जे ऑप्शन आपल्याला दिलेत ते 4 अंकी आहेतच, फक्त आपल्याला तिथे लहानात लहान शोधायचे. म्हणजे इथं 3 अटी आपल्याला दिलेल्या आहेत. पहिल्या अटीपासून सुरुवात करूया. 4 व 5 अंक नाहीत. तर ह्या सर्व संख्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर यामध्ये कुठंच 4 व 5 या संख्या किंवा हे अंक या संख्यांमध्ये आलेले नाही, त्यामुळे पहिली अट इथं लागूच होत नाही. दुसरी बघूया, एक अंक एकदाच. म्हणजे अशी कुठली संख्या आहे का ज्याच्यामध्ये एक अंक दोनदा वापरला? तर या चारही ऑप्शन मध्ये असं कुठं झालेलं नाही की एक अंक 2 वेळा वापरला, त्यामुळे दुसरी अट सुद्धा नाही. म्हणजे पहिली आणि दुसरी अट ह्या चारही संख्यांच्या पासून किंवा या चारही संख्यांकडून सॅटिस्फाय होते, ती पूर्ण होते. आता राहिली एकच अट, ती म्हणजे लहानात लहान. ह्या चार संख्यांपैकी जी काही लहानात लहान संख्या असेल ते आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे हा फक्त एक्स्ट्रा भाग आपल्याला दिला होता. मुळात 4 व 5 हे अंक याच्यात नाहीतच किंवा अंक याच्यामध्ये रिपीट झालेत असंही नाही. आपल्याला शोधायचं आता लहानात लहान 4 अंकी संख्या. आता लहानात लहान संख्या शोधताना हजार स्थानापासून आपण सुरुवात करूया. प्रत्येक संख्येच्या हजार स्थानी समान अंक आहे, तो म्हणजे 1. त्यामुळे त्याच्यावर आपल्याला ठरवता येणार नाही की कुठली संख्या सर्वात लहान आहे. मग आता शतक स्थानाकडे येऊया. शतक स्थानी सुद्धा 0 प्रत्येक संख्येमध्ये. ते झाल्यानंतर दशक स्थानावर येऊया. तर दशक स्थानामध्ये जी संख्या सर्वात लहान असेल किंवा जो अंक सर्वात लहान असेल तो अंक असणारी संख्या सर्वात लहान असेल. इथं पहिल्या संख्येमध्ये दशक स्थानी 7 आहे, दुसऱ्यामध्ये दशक स्थानी 6 आहे, तिसऱ्यामध्ये दशक स्थानी 2 आहे, चौथ्यामध्ये पण दशक स्थानी 2 आहे. आता इथं पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे तर उत्तर आपलं असू शकत नाही, कारण इथं दशक स्थानी 7 आणि 6 या संख्या आहेत आणि तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायात दशक स्थानी 2 असणाऱ्या संख्या आहेत. त्यामुळं हे जे दोन संख्या आहेत 1072 आणि 1062 ह्या दुसऱ्या दोन संख्यांच्या पेक्षा मोठ्याच आहेत, त्यामुळं हे काय आपलं उत्तर असू शकत नाही. आता राहिले आपल्यासमोर दोनच पर्याय, 1026 किंवा 1028. मग आपल्याला लगेच लक्षात येईल की 1026 ही सर्वात लहान संख्या आहे, कारण 1026 पेक्षा मोठी 1028 संख्या.
तर ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, 2, 5 व 6 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती? 4 पर्याय इथे दिले. 2886, 2688, 2686 की 2884. आता इथं हे 3 अंक दिलेले आहेत, 2, 5 आणि 6. याच्यापासून एक अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील हे कसं काढायचं? तर पहिल्यांदा आपण हा जो पहिला अंक दिलाय 2, तो एकदा घेऊया आणि त्याच्या पुढे उरलेले 2 अंक 5 आणि 6 या पद्धतीने लिहू. म्हणजे ही पहिली संख्या मिळेल 256. 2 पुन्हा एकदा दुसऱ्यांदा रिपीट करू आणि जे 5 आणि 6 अंक घेतले त्याची पोझिशन बदलू, म्हणजे 6 आणि 5 करू. म्हणजे 2 संख्या सुरुवातीला घेऊन हे 2 अंक किंवा ह्या 2 संख्या तयार होतील, 256 आणि 265. आता 5 हा अंक सुरुवातीला घ्यायचा आणि उरलेले 2 संख्या 2 आणि 6 त्याच्या पुढे लिहूया. पुढच्या वेळेला 5 रिपीट करायचं, 2 आणि 6 ची अदला बदल करायची. 6 आणि 2 म्हणजे 526 आणि 562 होईल. आता 6 सुरुवातीला घेऊन 2 संख्या तयार होतील. 6 नंतर 2 आणि 5 म्हणजे 625, त्यानंतर 6 नंतर 5 आणि 2 म्हणजे 652. या एकूण सर्व संख्या तयार होतील, त्याच्यामध्ये हे 3 अंक वापरले, 2, 5 आणि 6. तो अंक प्रत्येकी एकदाच वापरायचा, ही एक अट आहे त्याच्यामध्ये. मग आता विचारले आपल्याला की ह्या सर्वांची बेरीज किती? ह्या सर्वांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येते 2886. ती आपण बेरीज करून त्याचं उत्तर काढू शकतो. आता हा प्रश्न सोडवत असताना एकतर आपल्याला ह्या सर्व संख्या तयार करायच्या, पुन्हा त्यांची बेरीज करायची, त्याच्यामध्ये वेळ बराचसा जातो. किंवा समजा इथे 2, 5, 6 आणि 8 अशा 4 संख्या दिल्या आणि हाच प्रश्न विचारला की हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती? आता इथं 3 संख्या होत्या या प्रश्नामध्ये, त्यामुळे ह्या 6 संख्या तयार झाल्या, किंवा 3च अंक होते त्यामुळे 6 संख्या तयार झाल्या. जर इथं अंकांची संख्या वाढवली तर मात्र 6 पेक्षा जास्त अंक तयार होतील. पुन्हा त्या सर्वांची बेरीज करायची, म्हणजे त्याच्यामध्ये वेळ जास्त जातो आपला. मग तो वेळ वाचावा म्हणून एक आपण सोपी पद्धत तिथं वापरू शकतो, किंवा त्याला सिंपल ट्रिक आहे असं आपण म्हणू शकतो. तर ती एक पद्धत जर वापरली तर अशा पद्धतीचा प्रश्न जर असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर काही सेकंदामध्ये आपण मिळवू शकतो. आता त्याच्यासाठी करायचं आहे का, 2, 5 व 6 हे जे 3 अंक दिलेत, सर्वात अगोदर त्या सर्वांची करायची बेरीज. म्हणजे 2 आणि 5, 7 आणि 6, 13. आणि ही जी काही संख्या येईल किंवा हे जे काही उत्तर येईल त्या सर्वांची बेरीज, त्या बेरजेला गुणायचंय 222 ने. तर हे असंच लक्षात ठेवायचं की 222 गुणिले 13 हा जर गुणाकार आपण करून बघितला तर 13 2 26, 7 8, पुन्हा 13 2 26 आणि 2 28, 7 2, 13 2 26 आणि 2 28. उत्तर तेच आपल्याला मिळणार आहे, 2886, पर्याय क्रमांक 1. तर ही सोपी पद्धत आपण इथे लक्षात ठेवू शकतो. म्हणजे ह्याच प्रश्नामध्ये अंकांची संख्या आणखी वाढवली तरी सुद्धा ही पद्धत वापरून आपण त्या प्रश्नाचं उत्तर काही सेकंदामध्ये काढू शकतो. पुढचा प्रश्न पाहू. 53097 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती? आता पर्यायावरून आपण जर गेलो तर दुसरी संख्या 97503, एकक स्थानी 3 ही विषम संख्या आहे, म्हणजे ही समसंख्या तर असू शकत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तर उत्तर आपलं नाही. आपलं उत्तर जर असेल तर एकतर पर्याय क्रमांक 1 असेल, किंवा 3 असेल, किंवा 4 असेल. मग आता आपल्याला ठरवायचं आहे ह्या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या. मोठ्यात मोठी समसंख्या याचा अर्थ ह्या सर्व संख्या उरलेल्या ज्या आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये, 3 मध्ये, 4 मध्ये दिलेली संख्या, त्या प्रत्येकामध्ये 5-5 अंक आहेत. सर्वात शेवटी म्हणजे 10,000 स्थानचा अंक इथून आपण सुरुवात करायची. मग पर्याय क्रमांक 3 मध्ये 10,000 स्थानचा अंक 9 आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा 9 आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये तो 7 आहे. त्यामुळे हे काही आपलं उत्तर असू शकत नाही, कारण 9 ही संख्या 7 पेक्षा मोठी आहे. म्हणजे आपलं उत्तर असायचं असेल तर पर्याय क्रमांक 3 किंवा 4 असेल. आता पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये 10,000 स्थानचा अंक समान आहे, 9. मग आता 1000 स्थानच्या अंकाकडे येऊया. तो जिथं मोठा असेल ती संख्या मोठी. म्हणजे तिसऱ्या पर्यायामध्ये 1000 स्थानचा अंक 5 आहे आणि चौथ्या पर्यायामध्ये 1000 स्थानचा अंक 7 आहे. यापैकी मोठा अंक कोणता आहे तर 7. म्हणून पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेली संख्या ही सर्वात मोठी आहे. फक्त आता एकच आणखी आपल्याला बघायची की ती समसंख्या आहे का, तर एकक स्थानी 0 म्हणजे ती समसंख्या सुद्धा आहे. म्हणजे या प्रश्नात दिलेल्या दोन्ही अटी या संख्येद्वारे पूर्ण होतात, त्यामुळे
त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 97,530. पुढचा प्रश्न, ज्याचा आरंभ 7 हा अंक आहे अशी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 79,999, 79,898, 78,998 की 78,898. तर ह्यापैकी आपल्याला सर्वात मोठी संख्या शोधायची आहे. सुरुवात 7 ने झाली पाहिजे. मग आपण 7 हा अंक सुरुवातीला असणारी सुरुवातीला 7 घेऊया आणि अशी मोठ्यात मोठी संख्या, याचा अर्थ मोठ्यात मोठा अंक इथून पुढे प्रत्येक ठिकाणी आला पाहिजे. मग 0 ते 9 पैकी मोठा अंक, सर्वात मोठा अंक 9 आहे. म्हणजे 5 अंकी संख्या जर बनवायची असेल, 10,000 स्थानी 7 असेल तर 1000 स्थानी, शतक स्थानी, दशक स्थानी आणि एकक स्थानी सगळीकडेच 9 आलं पाहिजे. असं केल्यानंतर जी संख्या मिळेल ती आपल्याला मोठ्यात मोठी संख्या मिळेल. म्हणजे आपलं उत्तर आहे 79,999, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, 7,9,1,3 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती? हे 4 पर्याय आपल्याला दिले. यासारखाच प्रश्न मगाशी आपण घेतला होता, ज्याच्यामध्ये अंक 2, 5 आणि 6 हे 3 अंक दिले होते आणि त्याच्यापासून प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती, असा प्रश्न होता. त्याच वेळेला आपण याची चर्चा केली की जर अंकांची संख्या वाढवली तर तयार होणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या खूप वाढतील. म्हणजे आता इथं 7, 9, 1, 3 असे अंक आहेत. मग सुरुवातीला 7 घेऊन पुन्हा 9, 1, 3 लिहावं लागेल. पुन्हा 7 घेऊन 9 पण आहे तसं ठेवून 1 आणि 3 यांची आता बदल केली तर 3, 1 होईल. पुन्हा 7 आहे तसंच, आता 9च्या ठिकाणी 1 लिहून इथं 3 आणि 9 घेऊ. 7 नंतर पुन्हा 1 आहे तसंच ठेवून 9 आणि 3 घेऊ. पुन्हा 7 नंतर 3 आहे तसंच ठेवून 1 आणि 9 घेऊ. पुन्हा 7, 3, 9 आणि 1. या पद्धतीने 7 सुरुवातीला घेऊन एवढ्या संख्या तयार होतील. त्याच पद्धतीने आता 9 सुरुवातीला घेऊन पुन्हा एकदा एवढ्या सगळ्या संख्या तयार. 1 सुरुवातीला घेऊन पुन्हा एवढ्या संख्या तयार. म्हणजे अशा भरपूर संख्या होतील आणि त्या पुन्हा सर्वांची बेरीज करायची आणि त्याचं उत्तर मिळवायचं म्हणजे खूप वेळ आपला त्याच्यामध्ये जातो. तर या वेळेला मगाशी जी आपण सोपी पद्धत पाहिली तर त्या पद्धतीचा इथे उपयोग केला तर उत्तर आपल्याला काही सेकंदामध्ये मिळू शकतं. म्हणजे ते जे अंक दिलेत 7, 9, 1 आणि 3 ह्या सर्वांची करायची पहिल्यांदा बेरीज. म्हणजे 9 आणि 1 10, 7 आणि 3 10, 10 आणि 10 20 ही जी काही बेरीज येईल त्या बेरजेनं हे उत्तर आपल्याला 20 मिळाले. तर त्या उत्तरानं मगाच्या उदाहरणामध्ये आपण 222 ला गुणलं होतं. इथं एक लक्षात ठेवायचं की 6,666 ला गुणायचं. म्हणजे 6,666 गुणिले 20. कारण इथं अंक 4 दिले. मगाच्या प्रश्नामध्ये अंक 3 होते म्हणून तिथे 222 ला आपण गुणलं. आता इथे 4 अंक आहेत त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की इथे 6,666 ला गुणायचं. हा जर गुणाकार आपण केला तर उत्तर आपलं येतं 1,33,320. म्हणजे अशा सर्व संख्येची बेरीज 1,33,320 येईल, जे आपल्याला दिले पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर. तर इथे ही सोपी पद्धत आपण वापरू शकतो. पुढचा प्रश्न, 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून पुढीलपैकी कोणती संख्या वजा केली असता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळते? आता सगळ्यात अगोदर आपल्याला 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या लिहावी लागेल. मोठ्यात मोठी संख्या शोधणं खूप सोपं असतं. 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे कितीही अंकी मोठ्यात मोठी संख्या असू दे त्याच्यामध्ये फक्त मोठ्यात मोठा अंक वापरायचा. मोठ्यात मोठा अंक आपला 9 आहे, तो 6 वेळा लिहायचा. ही झाली 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9,99,999. आता याच्यामधून पुढीलपैकी म्हणजे 90,000, 99,999, 9 लाख किंवा 10 लाख यापैकी कोणती संख्या वजा केल्यानंतर आपल्याला 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल असा प्रश्न आहे. मग आता 9,99,999 मधून समजा x वजा केले तर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल असं आपण गृहीत धरूया. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये पण फक्त 9 घ्यायचे, फक्त ते घ्यायचे तर 5 वेळा. म्हणजे उत्तर येईल आपलं 99,999. आता हे उत्तर मिळवायला काय करायचं तर वजा x पलीकडे घेऊया, अधिक x होतील आणि 9,99,999 आहे तसेच 99,999 डाव्या बाजूला घेऊया
वजा 99,999 होतील. काही वजाबाकी करायचे. 9 वजा 9 0, पुन्हा 9 वजा 9 0, पुन्हा 9 वजा 9 0, 9 वजा 9 0, 9 वजा 9 0 आणि शेवटी इथं फक्त 9 शिल्लक राहील. ती 9 आहे तशीच बरोबर x. म्हणजे 9,99,999 मधून जर आपण 9 लाख वजा केले तर आपल्याला 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळते. म्हणजे आपलं उत्तर आहे 9 लाख, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न असा आहे 3, 5, 9, 8, 6, 1 यापैकी कोणतेही 4 अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट किती? पर्याय दिले 10, 18, 12 की 15. आता ह्यापैकी हे अंक आपल्याला दिलेत एकूण 6 आणि 4 अंक त्यातले घ्यायचे आणि 4 अंक घेऊन मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार करायची. मग ह्यापैकी सर्वात मोठा अंक क्रमानं म्हणजे 1000 स्थानापासून सगळ्यात पहिल्यांदा सर्वात मोठा अंक घ्यायचा आहे, त्याच्यानंतर त्यापेक्षा लहान, त्याच्यानंतर त्यापेक्षा लहान आणि एकक स्थानी सर्वात लहान. या पद्धतीनं अंक घेत जायचं आहे. आपल्याला सर्वात मोठी संख्या मिळेल. आता या दिलेल्या अंकांपैकी सर्वात मोठा अंक 9 आहे, तो इथे लिहूया. त्यापेक्षा लहान अंक 8 आहे, कारण अंक आपल्याला प्रत्येक अंक एकदाच घ्यायचा आहे. त्यामुळे इथे 9 एकदा घेतल्यानंतर पुन्हा शतक स्थानी आपण 9 घेऊ शकत नाही, तर 9 पेक्षा लहान असणारी संख्या 8 घ्यायची. दशक स्थानी आता 8 पेक्षा लहान असणारी संख्या म्हणजे 6 घ्यायची आणि एकक स्थानी 6 पेक्षा लहान असणारी संख्या किंवा अंक 5 घ्यायची. ही झाली सर्वात मोठी संख्या. याच्यापेक्षा मोठी संख्या आपण हे अंक वापरून तयार करू शकत नाही. आता पुढचा प्रश्न याच्यावर असा दिला आहे की या संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट किती? 9865 मध्ये एकक स्थानी किती आहे तर 5. या अंकाची तिप्पट काढायची म्हणजे याला 3 ने गुणायचं. 5 गुणिले 3 15. हे आपलं उत्तर जे आपल्याला दिले पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न 40695 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती? पुन्हा एकदा हे अंक दिलेत आपल्याला आणि ह्याच्यापासून एकदा 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या व 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची. सगळ्यात पहिल्यांदा आपण 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करूया. मोठ्यात मोठी संख्या. पुन्हा एकदा मगाच्या प्रश्नामध्ये जे आपण लॉजिक वापरलं तेच वापरायचं आहे. या अंकांपैकी सर्वात मोठा अंक 9, त्यानंतर त्यापेक्षा लहान अंक 6, त्यापेक्षा लहान अंक 5, त्यापेक्षा लहान 4 आणि सगळ्यात शेवटी 0. 96,540 ही झाली मोठ्यात मोठी संख्या. आता त्याच अंकांचा उपयोग करून लहानात लहान संख्या पण आपल्याला मिळवायची. लहानात लहान संख्या मिळवायला इथं आपण पहिल्या प्रश्नासाठी किंवा मोठ्यात मोठी संख्या शोधण्यासाठी जे लॉजिक वापरलं ते वापरू शकणार नाही. कारण मोठ्यात मोठी संख्या शोधायला आपण सुरुवातीला सर्वात मोठा अंक घेतला. लहानात लहान संख्या शोधायला सुरुवातीला सर्वात लहान अंक घेऊन चालणार नाही, कारण सर्वात लहान अंक 0. जर इथं 0 घेतलं आणि पुढे मग कुठल्याही संख्या जर आपण घेतल्या तरी सुद्धा ती 4 अंकी संख्या होणार आहे. त्यामुळे 0 आपल्याला 10,000 स्थानी घेता येणार नाही. 0 सोडून त्याच्यापेक्षा मोठी संख्या कोणती तर 4. त्यामुळे इथं घ्यायचे आपल्याला 4 आणि 4 नंतर आता 0 आपण घेऊ शकतो, मगच ती लहानात लहान संख्या आपल्याला मिळेल. आता या अंकांच्या चढत्या क्रमाने आपण जायचं. 4 आणि 0 घेऊन झाले, तर त्याच्यापेक्षा मोठा अंक 5 आहे, त्यापेक्षा मोठा अंक 6 आणि सर्वात मोठा अंक सर्वात शेवटी ठेवायचा. म्हणजे ही जी काही संख्या मिळेल ती संख्या आपल्याला सर्वात लहान मिळणार आहे. म्हणजे या अंकांपासून तयार होणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या आहे 40,569. आता पुढे यांचं काय करायचं आहे तर यांच्या वजाबाकीतील म्हणजे या दोन्हीची आता वजाबाकी आपल्याला करायची. 96,540 मधून 40,569 वजा करायचे. मग जर वजाबाकी आपण केली 10 तून 9 गेला 1 उरतील, परत दिला. 14 तून 7 गेले 6, पुन्हा परत दिला. 15 तून 6 गेले 9 उरतील, 5 आणि 5. 55,971 ही वजाबाकी आपल्याला मिळेल. आता
त्याच्याही पुढे आणखी प्रश्न असा आहे की या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती. म्हणजे 5 अधिक 5 अधिक 9 अधिक 7 अधिक 1 या सर्वांची बेरीज करायची. मग 5 आणि 5 10, 10 आणि 20 आणि 7 27. या सर्व अंकांची बेरीज 27 जे आपल्याला दिले पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 27. आणखी एक प्रश्न, 5 व 0 हे अंक कितीही वेळा वापरून 11 ने भाग जाणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती. हे 4 पर्याय आपल्याला दिले. म्हणजे 5 व 0 हे अंक वापरायचे आहेत आणि त्याच्यापासून 4 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. फक्त अट अशी आहे की त्या 4 अंकी संख्येला 11 ने भाग गेला पाहिजे. मग सगळ्यात अगोदर एक संख्या तर आपली नक्की होईल 5555, कारण याला 11 ने भाग जातोय. तर दुसरी एक संख्या आपण या दोन अंकांपासून तयार करू शकतो, ते म्हणजे 5500. 11 × 55 वर 2 शून्य राहतील. या संख्येला सुद्धा 11 ने भाग जातोय. तर या दोन संख्या सोडून आणखी कोणती संख्या आपण तयार करू शकतो ज्या संख्येला 11 ने भाग जाईल, ती संख्या मात्र त्याच्यामध्ये 5 आणि 0 हेच दोन अंक पाहिजे. ते अंक मग कितीही वेळा आपण वापरू शकतो. आणखी एक संख्या तयार होईल, ती म्हणजे 5005. तर हेच 3 अंक तयार होतात 5 आणि 0 हे अंक वापरून ज्या संख्येला 11 ने भाग जातो. आपल्याला कदाचित असं वाटत असेल की 5000 ला सुद्धा 11 ने भाग जाईल, तर भाग घालून 5000 ला 11 ने भाग जात नाही. मग 5000 ही संख्या काय आपण घेऊ शकत नाही. आता ह्या सर्वांची करायची बेरीज. ती जर बेरीज केली तर ती येते 16060. तर हेच आपलं उत्तर आहे की या सर्व संख्येची बेरीज किती, तर 16060, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1.